नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये। मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया महत्त्वपूर्ण माहिती। तर बघा, अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांच्यासाठी जिल्हा परिषदेकडून एक अतिशय महत्त्वपूर्ण योजना सुरू झालेली आहे आणि याचा शासन निर्णय मागच्या महिन्यातच आलेला आहे, म्हणजेच की 10-12 दिवस या शासन निर्णयाला येऊन झालेले आहेत। याबद्दलचे व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत। त्याचबरोबर अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांच्यासाठी सुद्धा मी छोटासा व्हिडिओ याबद्दल माहितीचा टाकलेला आहे। तर बघा, मदतनीसताई आणि जे सेविकाताई आहेत यांना 10,000 रुपये व 5,000 रुपये प्रोत्साहनपर राशी देण्यात येणार आहे, प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे। आता कशा प्रकारे देण्यात येणार आहे आणि कोणकोणत्या अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांना हा प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे 10,000 रुपयांचा आणि 5,000 रुपयांचा, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला सांगणार आहे। शासन निर्णय खूप मोठा आहे, जवळपास 40 ते 47 पानांचा शासन निर्णय आहे आणि त्यामध्ये सर्वच विशिष्ट योजनांची माहिती देण्यात आलेली आहे। परंतु आपण फक्त अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांच्यासाठीची जी योजना आहेत किंवा अंगणवाडी संबंधीची जी माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे ते आपण बघणार आहोत। आणि कोणकोणत्या अंगणवाडी सेविकाताईंना मदतनीसताईंना 10,000 रुपये व 5,000 रुपये जो प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे ते आपण बघणार आहोत। कारण की सर्वच अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांना हा प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही आहे, तर फक्त याच अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांना हा 10,000 आणि 5,000 रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे। तर कोणकोणत्या अंगणवाडी ताईंना मिळणार हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। संपूर्ण शासन निर्णय तुम्हाला दाखवून देतो आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, हाच तो शासन निर्णय आलेला आहे। 30 मे 2025चा हा शासन निर्णय आलेला आहे आणि यामध्ये अंगणवाडी सेविकाताईंबद्दल आणि मदतनीसताईंसाठी म्हणजेच की एकूण काय तर अंगणवाडीसाठीचं सर्व काही यामध्ये योजना आणि जे प्रोत्साहन भत्ता कशाप्रकारे 10,000 आणि 5,000 मिळणार हे सांगण्यात आलेलं आहे। सर्वात आधी आपण त्यांची अंगणवाडी संबंधीची योजना आपण बघून घेऊया। तर बघा, या शासन निर्णयामध्ये 6व्या क्रमांकावर किशोरवयीन मुलींना व महिलांना जेंडर आरोग्य कुटुंब नियोजन कायदे विषयक प्रशिक्षण, तर या संदर्भात एक इथं निर्णय देण्यात आलेला आहे। शाळा आणि महाविद्यालयातील किशोरवयीन मुलींचा विकास व सक्षमीकरण व्हावे, पोषण व आरोग्य विषयक दर्जा सुधारावा, त्याचप्रमाणे स्वच्छता, प्रजनन व लैंगिक आरोग्य, कुटुंब व बालकांची काळजी घेणे याविषयी किशोरींमध्ये जाणीव व जागृती निर्माण व्हावी, जीवन कौशल्य, गृह कौशल्य व व्यवसाय कौशल्य याबाबत किशोरींना मार्गदर्शन मिळावे, किशोरवयीन मुलींमध्ये आत्मविश्वास वाढावा, किशोरवयीन मुलींना विविध कायदेविषयक तरतुदींची माहिती मिळावी म्हणून प्रतिवर्षी अंगणवाडी पर्यवेक्षिका, विधितज्ञ, अनुभवी व संवेदनशील तज्ज्ञ मार्गदर्शक यांच्यामार्फत प्रशिक्षण शाळा आयोजित कराव्यात। यासाठी या तज्ज्ञ मार्गदर्शकांना ₹1,000 पर्यंत मानधन तसेच प्रवास भत्ता, महागाई भत्ता देण्यात यावा। त्याचे स्वरूप स्थानिक आवश्यकतेनुसार ठरवण्यात यावे व माता सक्षमीकरण, गरोदर माता, किशोरवयीन मुलींकरिता लसीकरण, माता समिती बैठका व आहार विषयक मार्गदर्शन असे कार्यक्रम आयोजित करावे। यासाठी खर्चाची मर्यादा महिला व बाल विकास समिती यांनी निश्चित करावी। तर बघा, यामध्ये ही जी तरतूद करण्यात आलेली आहे अंगणवाडी पर्यवेक्षिकाताई यांच्यासाठी आहे, त्यांना मानधन 1,000 रुपयापर्यंत व महागाई भत्ता त्याचबरोबर प्रवास भत्तासुद्धा या ठिकाणी मिळणार आहे। तर इथं 7व्या क्रमांकावर बघा, अंगणवाड्यांसाठी स्वतंत्र इमारत व भाडे, एकात्मिक बाल विकास विभागामार्फत मंजूर केलेल्या अंगणवाडीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। बऱ्याच अंगणवाड्या उघड्यावर, देवालय, समाज मंदिरं, खाजगी इमारतीत जागा भाडेपट्ट्याने घेऊन भरवण्यात येतात। ज्या ठिकाणी अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत नाही अशा ठिकाणी नवीन अंगणवाडी इमारत बांधकामासाठी रक्कम ₹4.5 लाखपर्यंत निधीची तरतूद करण्यात यावी। महिला व बाल विकास विभागाने अंगणवाडी इमारत बांधकामामध्ये वाढ केल्यास त्याप्रमाणे महिला व बाल विकास समितीस अंगणवाडी इमारत बांधकाम खर्चात वाढ करता येईल। जेथे अंगणवाडीसाठी जागा भाड्याने घेतलेल्या आहेत अशा जागांचे भाडे मूल्य सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी निश्चित केलेल्या दरानुसार अदा करता येईल। 13व्या क्रमांकावर बघा, अंगणवाडींना विविध साहित्य पुरवणे, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेखालील अंगणवाड्यांना एकात्मिक बाल विकास सेवेकडून विविध साहित्य पुरवण्यात येते, मात्र ते साहित्य अपुरे पडते। त्यामुळे या अंगणवाड्यातील मिनी अंगणवाड्यांतील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी साहित्याची आवश्यकता असल्यास यावरील खर्च जिल्हा परिषदेने स्वतःच्या शासन निधीतून करावा।
सदर साहित्याचे शैक्षणिक व बौद्धिक विकासाला चालना देणारी विविध प्रकारची खेळणी, शारीरिक विकासासाठी आवश्यक खेळाचे साहित्य, शैक्षणिक तक्ते, चाइल्ड ट्रॅकिंग सॉफ्टवेअर, प्रौढ वजनकाटे, इलेक्ट्रॉनिक वजनकाटे, इन्फोटोमीटर, स्टेडिओमीटर, जलशुद्धीकरण यंत्र, टेबल खुर्ची, कपाटे, चप्पल स्टँड, स्टील डिशेस, चमचे, ग्लास, सतरंजी, बरकरपट्टी, डिजिटल TV, संगणक, अंगणवाडीतील मुलामुलींना गणवेश वाटप इत्यादी साहित्य पुरवण्यात येईल. अंगणवाड्यांना वीज कनेक्शन, नळ कनेक्शन ग्रामपंचायतीमार्फत पुरवण्यात यावे. तर बघा, अशा प्रकारे शासनाने अंगणवाडी, मिनी अंगणवाडी, त्याचबरोबर बालवाड्यांकरिता विविध जी योजना आहेत त्या राबवण्याचं काम घेतलेलं आहे. आणि तुम्हाला मी यामधील काही जी योजना आहेत जे राबवण्यात येतील त्यामधील तुम्हाला काही योजना मी सांगितलेल्या आहे. आणि आता आपण आपल्या मेन मुद्द्यावर येऊया. मेन जो आपला मुद्दा आहे की अंगणवाडी सेविकाताई मदतनीस यांना 10,000 रुपये व 5,000 रुपये प्रोत्साहन भत्ता कसा मिळणार हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. बघा, या शासन निर्णयामधील 8व्या क्रमांकाचा जो शासन निर्णय आहे तो बघा काय आहे, अति महत्त्वाचा आहे अंगणवाडी सेविकाताई मदतनीस यांच्यासाठी. बघा, बालवाडी व अंगणवाडीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, आशा वर्कर्स आणि जिल्हा परिषदेअंतर्गत मानधन तत्वावर कार्यरत कर्मचारी यांना आदर्श पुरस्कार देता येईल. या योजनेसाठी वार्षिक रुपये 15 लाख पर्यंत खर्च करता येईल. तसेच बालवाडी व अंगणवाडीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका व आशा वर्कर्स यांना आणि जिल्हा परिषदेअंतर्गत मानधनी तत्वावर कार्यरत महिला कर्मचारी यांना आदर्श पुरस्कार तसेच 5,000 रुपये ते 10,000 रुपयेपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे. तर बघा, बालवाडी अंगणवाडीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, आशा वर्कर्स आणि जिल्हा परिषद अंतर्गत मानधन तत्वावर काम करणाऱ्या जे महिला कर्मचारी आहेत यांना आदर्श पुरस्कार देता येणार आहे. आणि त्यासाठी 15 लाख रुपयांपर्यंतचा खर्च दरवर्षी करण्यात येणार आहे. आणि जे अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई आहेत, ज्या उत्कृष्ट काम करणाऱ्या आहेत बालवाडी अंगणवाडीमध्ये, पर्यवेक्षिताई आहेत, मदतनीसताई आहेत, आशा वर्कर्स आहेत, यांनासुद्धा जिल्हा परिषद अंतर्गत आदर्श पुरस्कार, त्याचबरोबर 5,000 ते 10,000 रुपयापर्यंतचा प्रोत्साहन अनुदानसुद्धा मिळणार आहे. म्हणजे हे जे प्रोत्साहन भत्ता आहे हा तुम्हाला 5,000 रुपयापासून 10,000 रुपयापर्यंतसुद्धा मिळू शकतो अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांना. तर अशा प्रकारची ही योजना आहे. त्यासाठी तुम्हाला उत्कृष्ट असं काम करावं लागणार आहे. आताच तुम्हाला माहीत असेल की 2-4 दिवसा अगोदरच काही अंगणवाडी सेविकाताई यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि त्यांना सन्मानितसुद्धा केलेलं आहे. कारण त्यांनी पोषण ट्रॅकर ॲपचं 100% काम सरकारला दाखवलेलं आहे. आणि अशाच आपल्याला चांगलं काम केलं की सरकार पुरस्कार देणार आहे. आणि तुम्हाला मी दाखवलेलं आहे की पुरस्कारासोबत 5,000 ते 10,000 रुपयापर्यंत तुम्हाला प्रोत्साहन भत्तासुद्धा मिळणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.